कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अजिबात थांबायचं नाही इथं। चल बाहेर, चालते हो माझ्या घरात ना। शांत झाली का ती? स्वप्नील, अरे तुला बोलतात ते। रुपाली झाली का शांत? हो, शांत आहे जर। काय झालं? सगळं ठीक आहे ना? कुठलं काय अपर्णा? अगं रुपालीनं सकाळी नर्सला हाकलून दिली। काय? हा ना, आज सकाळी ती तिला बाहेर घेऊन आली। रुपाली ते बाळ नाहीये। होय रुपाली, अगं ते बाळ नाहीये, भावली आहे। हे सगळं तुझ्यामुळे होते। चल तू जा इथनं, जा लवकर। तुझ्या डोळ्यानं बघ, भावली ही बाळ नाहीये। बघ नीट, बघ तुझ्या डोळ्यांनी। आता आता तर वाटते की संपलंच सगळं। कुठं संपलंय सगळं? मला तर उलटच वाटतंय। आता कुठं सुरुवात झाली असं वाटतंय मला। माझं काम व्यवस्थित चाललंय आणि मला आता पिओला पण काम करू द्यायचं। पिऊनी आता घरात काम केलं असणार आहे, पण इथून पुढे ती कामावरून घरी आल्यावर स्वयंपाक करणार नाही। आता गो बाया, काय रू सुजा? अरे ही काय भाषा झाली वय तुझी? हा, मग कोण करणार घरातलं? या रुक्मिणीच्यानं आणि माझ्याच्यानं काय होणार हाय वय? अरे तुम्ही जर असे बोलायला लागले ना तर 100% हे घर तुटल्याशिवाय राहणार नाही, मी सांगते ना। ती स्पष्ट बोलत नाहीये म्हणून मी बोलतोय। अरे पण तिला जसं जमल तसं केलं असतं तरी सुद्धा चाललं असतंच की आम्हाला सगळ्यांना। सरकार एक सोपा उपाय दिलाय की मी, घरात कामाला बाई ठेवा। बाई ठेवायचा मुद्दा नाहीये सुजय या ठिकाणी। रुपालीला बघतोस ना तू? अरे आपल्याला तिला सांभाळावं लागेल। वय, अरे सकाळी बघितलंस ना ती नर्सशी कशी वागली ते? त्यामुळं सध्या तरी या घरात कुणी यायला नकोय। बरोबर आहे। नाही, रुपाली वहिनींची प्रकृती जरा नाजूकच आहे बरं का। आता वहिनींसाठी काय काय चाललंय घरात आणि कधीपासून चाललंय? प्रेग्नेंट होत्या तेव्हापासून बघतोय मी। सुजय, थांब पिऊ, यांची कामं करायची ती करायची आणि वरून ऐकून पण घ्यायचं होय? कोणी सांगितलंय? असं का बोलतोयस? अरे सगळी आपलीच आहेत की। अरे रुपालीनं आजवर केलंच की आरूचं सगळं। तू लक्ष देत नव्हता तेव्हापासून तर पिऊ नव्हती तेव्हापर्यंत। आता डॉक्टरांनी सांगितलंय ना वहिनीनं हॉस्पिटलमध्ये ठेवा म्हणून, मग आपण तिला घरात का ठेवतोय? मेंटल हॉस्पिटलमध्ये। मला नाही ठेवायचं तिला तिकडे। नका ठेवू। आम्ही पण त्यांच्यासाठी लई काय केलंय। एक मिनिट थांबा। काय बोलतोय आपण? कुठल्या विषयावर बोलतोय? या अशा गोष्टींनीच घर तुटतात आणि आपण जे जे काही केलंय ते आपण काढून दाखवतोय असं? नाही तर काय, आणि आजपर्यंत आपल्या घरात अशी भाषा कोणी केली नव्हती। मी कुणासाठी काय केलं आणि कुणी माझ्यासाठी काय केलंय काय? हा, आता टाक सगळं माझ्यावर। मीच वाईट आहे, मीच पहिल्यांदा बोललो ना हे सगळं। अरे सुजा, असं नाही, मला तसं नव्हतं म्हणायचं। अरे पण तो सुजा बोलला म्हणूनच तू बोललास ना। काय बया, काय होणार आहे या घराचं काय माहिती? मला तर लई काळजी वाटती। मावशी, तुम्ही नका करू आमच्या घराची काळजी। आम्ही आहोत समर्थ घराची काळजी घ्यायला। आणि एक मिनिट, प्रश्न फक्त घर सांभाळायचा आहे ना? मग मी आहे की, अगं मी सांभाळते की घर, आणि सगळ्यांसाठी स्वयंपाक बनवायचा ना, मी बनवेल। असंही मला आता सुट्टी आहे, त्यामुळे मी करेल सगळं। स्वप्नील सर, तुम्ही रुपाली ताईंची अजिबात काळजी करू नका। त्या नर्स ताई सोडून गेल्यात ना, काही हरकत नाही। मी त्यांची पूर्ण काळजी घेईन। त्यांना काय हवंय काय नकोय सगळं बघेन। तुम्ही नका काळजी करू, खरंच। हा, बघ बया,
माझ्या रुपालीची नीटू आणि काळजी घेतली पाहिजे बर का. मावशी तुम्ही नेमकं कशाबद्दल बोलताय नाही कळत आहे मला. पण दादा वहिनींची तब्येत लईच डाऊन होत चालली आहे. आपल्याला काहीतरी आहे ना परमनंट तोडगा काढला पाहिजे बरं का. अरे मार्ग कसा निघणार मग याच्यावर? हा पियू, तुला आत्ता कामाला जायलाच पाहिजे का? हो सरकार. आले आम्ही. कुठं लपले पिल्लू माझं? सोनू, ए सोनू. रुपाले, ए रुपाली अगं काय करती? आम्ही लप्पाछप्पी खेळतोय. आता ग बाया लबाड लपलंय होय आपलं. हो. दम जरा मी बी शोधू लागते. मग आता तू शोध, मी बसते. नाही बाया नाही सापडत. थकले बघ मी शोधून शोधून आता तुझ्या लबाडाला. हा काय? दे 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 दे. अरे लब्बाडा, सापडला लब्बाड. कुठं लपून बसला होता? आजीला सापडलाच नाही. बाया केवढं गोंडस आहे ग माझं सोनूल. रुपाले त्याला बघितलं ना की मला लय भारी वाटतं बघ. पण असं फक्त तुलाच वाटतं. घरात बाकी कोण माझ्या बाळाशी बोलत पण नाही का नीट वागत सुद्धा नाही. रुपाले मला तुझं लई वाईट वाटतं ग. का? आता कुठल्या तोंडाने सांगू ग तुला? काय झालं? तुला कोण काय बोलला का? जाऊ दे ग, पण एवढी बी मी नीच नाही ना. अगं जे काय झालं ते सांग की नीट. भया रुपाले हे सगळं तुझ्याच वाट्याला कसं येतं ग? आता तू माझी आई आहेस की नाही आणि मी तुझी लेक आहे ना, मग तरी पण नाही सांगणार. अगं म्हणून तर सांगूशी वाटत नाही ना. तुझं दुःख बघवत नाही रुपाले मला. तुला माहितीये का ती घरातले तुझ्या बाळाला का जवळ घेत नाहीत ते? का? अगो त्यांना ते बाळ वाटतच नाही. बाळ वाटत नाही माझी? म्हणजे त्या सगळ्यांना वाटतंय तुझी काय म्हणताय मावशी? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.